काय चाललंय काय तुझं? हा, काय चाललंय म्हणजे? दिसत नाहीये तुला? अवरावधी करते किचन मध्ये. माझा प्रश्न न कळणे इतकी मूर्ख नाहीयेस तू, माहितीये मला. काय तुझ्या मनात? हा, काय? काय म्हणजे माझी फाईल लिहून त्याची काय रोज पूजा करणार आहेस? का नेलीस माझी फाईल? आणि ती तुला मिळूनही गप्पा का बसली आहेस? काय करणार आहेस तू? बस झालं ना आता वाचन. अगं शेवटचे 2च पानं राहिले होते शांभवी, ते तेवढे वाचून घे. 2 आणि 3. तुझं ना माझ्याकडे लक्षच नाहीये सारखे. ते मी कधी दुर्लक्ष केलं तुझ्याकडे, सांग बरं शांभवी. हे काय आता? माझं डोकं दुखतंय आणि तुझं लक्ष तरी आहे का माझ्याकडे? डोकं दुखतंय हे सांगितल्याशिवाय मला कसं कळणार आहे शांभवी? चेपून देतोस डोकं प्लीज? ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून चेपून देतो. कळलं? बसू? बस. काय गे, सांगायचंच ना मला आधी डोकं दुखतंय म्हणून. चेपून दिलं असं डोकं. हे काय सांगितलं ना आता. कुठे दुखतंय? हे सगळं दुखतंय का? इथपास नाही इथपर्यंत. अरे बापरे. माझ्या विरोधात मोठा पुरावा सापडून सुद्धा अनिकेत आणि छवी शांत काय? शांभवी, हा हा, काय नाही, तो आपला ड्रायव्हर आहे ना विलास, त्याला कामावरून काढून टाकूया का? काढून टाकायचं असं का म्हणतोयस तू? नाही म्हणजे असं काही वाटलं का तुला त्याच्याबद्दल? हा म्हणजे विश्वास ठेवावा असा वाटत नाही तुम्हाला? विचित्र आहे जरा. मला काय वाटतंय, असं एकदम तडकाफडकी निर्णय नको घेऊस. म्हणजे काही दिवस बघ त्याचं वागणं, तुला चुकीचं वाटलं तर मग घे निर्णय, नाही का? हा, चालेल? ठीक आहे, बघूया. हा, राजनाथला कामावरून काढला तर माझाच फायदा आहे, पण आत्ता नाही. त्याच्याकडून मला एक महत्वाचं काम करून घ्यायचंय. खरं तर तू सुद्धा माझा हुकुमाचाच ऐका आहेस बटाट्या. भविष्यात मोठं वादळ येणार असेल तर तूच माझी ढाल असणार आहेस. माझं प्रोटेक्शन म्हणून तू उभा राहशील याची मला खात्री आहे. इथे इथे हो, बरं वाटतंय. थँक्यू. हे सकाळी सकाळी माझा फोन काय घेऊन बसलीस ग? हा, अरे शांभवीने मेसेज वाचलाच नाहीये. बघ ना, ब्लू टिक पण नाहीये तिथे. हा ठीक आहे, बघेल यार, एवढं काय. कधी बघेल? अगं हॅव सम पेशन्स छवी, किती गाई गाई करतेस? जरा वेळ तर दे. प्रत्येक गोष्टीला जरा वेळ लागतोच. आता प्रेमच बघ, प्रेम व्हायला पण जरा वेळ लागतो की नाही? हो काय हो? अरे यार, मला सांग, काय चुकीचं काय बोललो? नाही, वेळ लागतो की नाही प्रेम व्हायला एखाद्या व्यक्तीवर? की असं फटकन होतं सगळं? यु नो, ती अटॅचमेंट व्हायला जातो थोडा वेळ. तसं जरा वेळ तर दे शांभवीला. जरा वेळ झाला की बघेल ती मेसेज, क्लिक पण करेल, होईल सगळं. तू काय इतकी उतावळी होते काय माहिती. हे फिरंग्या, तिने जर मेसेज बघितलाच नाही तर? हसतोयस काय तू? मला ना आता बाईजीची ती म्हण आठवते, आत्याबाईला मिशा असत्या तर. अवघड जर तर मध्ये अडकते, होईल ग सगळं ठीक. तू जरा शांत राहा. तू ना स्वतःवर विश्वास ठेव आणि जमलं तर माझ्यावर सुद्धा. ओके, विश्वास ठेव. ए तू तू झोपतोयस काय?
झोपलाय. झोपतो उठ काय ना. म्हणजे झोपायचं आहे मला. फिरंग्या, ए तू झोपू दे नाही, यार. झोपू नको. छवी यार कटकट उठ. नको करू यार. नाही, छवी तू छवी उठ, फिरंग्या, उठ. अरे उठ आधी, अरे माझं मी पांघरून दे. नाही देणार. छवी माझं पांघरून नाही दे. देणार. छवी काय करते तू उठ छवी आधी. छवी उठ, मी छवी यार सांगते. छवी यार इकडे. अरे यार माझं पांघरून दे ना यार. नाही देणार. यार काय करतेस यार तू. अरे यार पांघरून दे म्हणलो. नाही दे. नाही दे. देणार. अरे फिरंग्या थांब रे. दे. ठीक आहे असाच झोपतो मी. अनिकेतचा मेसेज. अनिकेतने मला का मेसेज केला असेल? माझ्याबद्दल अनिकेतला सगळं कळलंय म्हणून तरी मेसेज केला असेल का? नाही नाही नको, मेसेज ओपन करायलाच नको. शांभवी घाबरले ना मी. घाबरलेस? नवरा जवळ आल्यानंतर कोण घाबरतं शांभवी? सॉरी. बरं जाऊ दे. तुझं डोकं बरं आहे ना? हो, फ्रेश वाटतंय आता. हो ना? ऐक ना शांभवी, मला जरा लवकर निघायचं ऑफिसला, महत्वाची मीटिंग आहे. तू ये, मी खायला करते पटकन तुझ्यासाठी. घाबरली का इतकी शांभवी पण ना? येस येस काय झालं? लिंकवर क्लिक केलंय. नाईस. आता सगळी इन्फॉर्मेशन येईल आपल्याकडे. एकच सेकंड ना इकडे. हो हो हो. थांब एक. बघू. एक सेकंड दे फक्त. हे बघ. फिरंग्या, तू कमाल आहेस. आय नो. ओके. एक मिनिट. हा नंबर, हा प्रतीकचा नंबर आहे. पण ही जुनी कॉल लिस्ट आहे. आपण आत्ताची बघूयात ना, लेटेस्ट. ओके. बापरे, हे काय? हा एकच नंबर. एकाच नंबरवर किती कॉल्स केले? हा कोणाचा नंबर आहे? काय माहित कोणाचा नंबर आहे. आणि हा नंबर सेव्ह सुद्धा नाहीये. आय नो. किती कॉल झाले या फोन वरून आणि किती वेळ बोलले बघ ना. कोण असेल? काहीच माहित नाही. एक मिनिट. हे बघ फिरंग्या, आपण फाईल परत मिळवल्यानंतर सुद्धा या फोनला कॉल केले गेले. बघ ना, डेट चेक कर ना. लेटेस्ट कॉल पण याच नंबरचे आहेत. हो. थांब ना, काय करतोय? करेक्ट नंबर. काय झालं? फोन लागत नाहीये. The subscriber is currently Laptop? switched off. Please try after some time. स्विच ऑफ आहे फोन. पंचावी, शांभवीला हाच माणूस मदत करतोय किंवा बाई, आय मीन जो कोणी, पण हीच व्यक्ती शांभवीला मदत करते. ही व्यक्ती कोण आहे ना, बस हे शोधायला हवं आपण. क्राईम पार्टनर असेल शांभवीची. नाही म्हणजे इतके कॉल उगाच नाही होणार ना यांच्यात. बरोबर आहे तुझं फिरंग्या. नक्कीच कोणीतरी आहे जे शांभवीला मदत करतंय. शांभवी कोणाच्या तरी डोक्याने चालतीये. पण मी तुला सांगते फिरंग्या, ती आपल्या घरात अजिबात आस्थेने आणि प्रेमाने नांदत नाहीये. तिचं ह्या सगळ्यामागे काहीतरी येतोय. खूप राग आहे तिच्या मनात. हा राग नक्की कसलाय तेच आपल्याला शोधून काढायचंय. फिरंग्या, एक मिनिट. काय करतोय? एक मिनिट फिरंग्या. काय करतोय छवी? थांब ना एक मिनिट फिरंग्या.
अन्वी काय लिहितेस? कविता कुठे असेल आणि ती व्यक्ती कोण आहे? रंग्या, कुठे असेल कविता आणि कोण आहे ती व्यक्ती जी शांभवीला मदत करतेय? या दोन्ही गोष्टी एकमेकांना जोडल्या गेल्या असतील का? आणि शांभवी जर प्रतीकला मदत करत होती तर तिला माहित असेल कविता कुठे आहे, कारण लग्नाच्या दिवसापासूनच कविता गायब आहे. तेव्हापासूनच तिचा कुठे फोन लागत नाहीये. निरंग्या म्हणजे कविता कुठे असेल? हा, तिला का बोलावं असं वाटत नाहीये माझ्याशी? हा, ती का फोन उचलत नाहीये माझा? तिचा फोनच लागत नाहीये. ती कधीपासून गायब आहे माहितीये ना तुला? निरंग्या, शांत हो ना, शांत हो, शांत हो. असं एकदम धीर नको सोडू, काही होणार नाहीये. सापडेल आपल्याला कविता. आणि जे काही सुरू आहे ना, हे आपण सगळंच लवकरात लवकर शोधून काढू. मी आहे ना तुझ्यासोबत. नको काळजी करू, सगळं ठीक होईल. ती शांभवी जर खरंच वाईट आहे ना, तर तिला एक ना एक दिवस हे घर सोडून जावंच लागणार आहे. ट्रस्ट मी. ओके? बरे झालेत ना रे? कमाल, उत्तम झालेत पोहे. शांभवी, तुला खरं सांगू, जेव्हापासून तू स्वयंपाक बनवायला लागलीस ना, रोज नवीन नवीन पदार्थ खात लागले, आणि ते पण चविष्ट. म्हणजे माई कसं रोज सगळ्यांसाठी साधं पौष्टिक बनवायची, तसं आता तू बनवतेस सगळ्यांसाठी. अगं, किती नवीन नवीन प्रकार बनवले शांभवी तू एवढ्यात. वाह. बास आता, पुरे आता माझं कौतुक. हा, तुला खरं सांगू का, मला ना रोज सगळ्यांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवून खायला घालायला खूप आवडत. आणि असं तुझी खूप महत्वाची मीटिंग आहे ना, मग एनर्जी हवी ना, पोटभर खा आणि मग ऑफिसला जा. बघ मीटिंग कशी होते ते. कसली एनर्जी? आजची मीटिंग मी लीड करत नाही, अनिकेत आहे, बाई आजी आहे, ते दोघंच बोलणार. मी सगळ्या गोष्टी ऐकणार, सगळे मुद्दे लक्षात ठेवणार आणि माझं मत मांडणार, बस. हेच माझं म्हणणं आहे. हे असं किती दिवस चालणार आहे साकेत? म्हणजे हेच सांगायचं होतं मला. तू घरचा मोठा मुलगा आहेस, तू पुढाकार घेऊन आता सगळं करायला हवंस. बाई आजी तसे आता फार ऑफिसला जात नाहीत, बरोबर? त्यांना पण थोडा आराम द्यायला हवा ना. पण हे बघ, अनिकेत आहेच, पण तरी तू पुढाकार घेऊन आता सगळे निर्णय घ्यायला हवेस असं मला वाटतं. तो आहेच, पण तुझ्यापेक्षा अनुभवाने कमीच आहे ना तो. आणि खरं सांगू का, प्रत्येक बाईला असं वाटतं की तिचा नवरा कर्तृत्ववान असा. तू आहेसच, पण आता हळूहळू सगळे अधिकार तुझ्याकडे घ्यायला लाग, असं म्हणायचंय. हे सगळं ठीक आहे शांभवी, पण अनिकेत सुद्धा योग्यच निर्णय घेत आला आतापर्यंत, आणि यापुढेही घेत राहील. ते आहेच की, पण तुझं मार्गदर्शन त्याला लागणार नाही का कधी? सांग बरं मला. हे बघ, त्याने आत्ता कुठे ऑफिस जॉईन केलंय. राजगुरू ट्रस्ट इतकी वर्ष तू चालवत आहेस, आणि खरंच मला खूप आनंद होईल ज्या दिवशी सगळं ऑफिस तुझ्या निर्णयावर झालं. किती विचार करतेस शांभवी तू माझा? एवढं प्रेम करतेस माझ्यावर? म्हणजे हा काही प्रश्न झाला? खूप प्रेम करते मी तुझ्या, म्हणूनच म्हणते आता हळूहळू पुढाकार घेऊन सगळे निर्णय घ्यायला लाग. आजपासूनच सुरुवात करण्याची काय? हे विष तुझ्या मनात पेरायचंच होतं. आज नाही तर उद्या तू निर्णय घ्यायला लागलास की या घरात मी गोंधळ घालायला मोकळी.
मला हवं ते आणि हवं तसं सगळं करता येईल. शेवटी तू माझं प्याद आहेस आणि तुझ्या मदतीनेच मी या घराची पूर्ण वाट लावणार आहे. अरे सॉरी, मी वाढायची विसरले. अगं आहे अजून नको मला शांभवी. शांभवी अगं बास बास. मीटिंग मध्ये बोल म्हणतेस आणि एवढं खायला घालतेस. खाऊन खाऊन मला सुस्ती आली तर. असं काही होणार नाही. खूप छान मीटिंग करशील, मला विश्वास आहे. एनर्जी एनर्जी, खा पटपट. फिरंग्या, मी कविताच्या घरी जाऊन येते. काहीतरी माहिती मिळेल तिथून आपल्याला. मी आलेच. काहीच गरज नाहीये. का? आय मीन आपण टेक्नॉलॉजीचा वापर करूयात ना तिला शोधायला. म्हणजे तुझ्याकडे तिचा नंबर आहे बरोबर, हो आणि तिने तुला लास्ट कधी कॉल केला होता हे पण तुला माहिती आहे. हो, पण त्याने काय होणार आहे? त्याने तिचं लोकेशन आपल्याला कळेल. सिम्पल. अरे पण बरेच दिवस तिचा फोन ऑफ आहे. मग असं असताना पण कळतं का लोकेशन? हो कळतं. त्यासाठी आपल्याला फोन हॅक करायची गरज नसते, सिस्टम हॅक करावी लागते. ती सिस्टम जी पोलिसांना डेटा दे. गॉट इट? हे नाही, नको हे असं काही नको. हे इल्लीगल आहे. इलिगल नाहीये हे. याला एथिकल हॅकिंग म्हणतात. हा? आपण हे सगळं करताना कोणाचं नुकसान करत नाहीये ना, कोणाला त्रास देत नाही. राईट? आपली इंटेन्शन चांगली. आणि छवी, कविताला शोधायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागणार. ओके? त्यामुळे काही इलिगल नाहीये. रिलॅक्स. छवी यार, नको इतका विचार करूस. हे बघ, कविता जर कुठल्या संकटात असेल ना तर तिला आपली मदत होणार. आणि या सगळ्यांनी आपल्याला पण सोपं जाईल ना तिला शोधायला. बरोबर? सो रिलॅक्स. ओके? मला फक्त तू फिरंग्या, तू जे काही करशील ते प्लीज सांभाळून कर. हा जरा चिल. काय माझा फोन आहे हा. माझा फोन का घेतोस? मी ना आता माझा फोन तुझ्यापासून 2 हात लांब ठेवणार आहे. का ग? का म्हणजे माझा पण फोन हॅक करशील लगेच? असं काय सिक्रेट आहे ग तुझ्या फोन मध्ये जे मला माहिती नाही? काही नाही. ऐक ना, चुकून उचलला मी तुझा फोन, कारण इथेच होता आजूबाजूला. आणि तसं पण तुझ्या फोन मध्ये ना माझ्या कामाचं काहीच नाहीये, त्यामुळे मला इंटरेस्ट पण नाही. रिलॅक्स. जास्त हुशारी करू नको. गप ना, काम करू देणार. नंबर सांग. हा 77 45 01. ओके. ओके, ऐकायला 2.5-3 तास तरी जातील. हा, जरा वेळ लागेल. पण एकदा सिस्टम मध्ये आपण शिरलो आणि मग कविताचा नंबर आणि डेट आणि टायमिंग टाकली की मग सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल. ओके? उशीर झालाय. आला का? हे घे. अरे मोबाईल. अरे मगाशी फ्रेश होताना काढून ठेवला, विसरलो. ती विसरून मुळा मी आलोच घेऊन. हो सावकाश. गुड मॉर्निंग मॅम. आज काही करून ती फाईल मला आणून द्या. अरे वा. नाही म्हणजे कामाची याचना पण तूच करणार आणि रुबाब सुद्धा तूच दाखवणार. कमाल आहे. म्हणजे काम करायचं मी, रिस्क घ्यायची मी, आणि त्या बदल्यात केवढे कमी पैसे देणारच तू मला माहित नाही. आजचा रेट मी डबल केलाय, त्यामुळे तुला जर काम झालेलं हवं असेल तर मला जास्त पैसे हवे. पैशाला किती हापापलेला आहेस रे तू. तुझ्याकडूनच तर शिकलोय. पैसे मिळतील आधी काम कर, कळलं? मला असं वाटलं की तू निघालायस ऑलरेडी. अरे आज जरा उशीर झाला. बरं ऐक ना, तू येतोय माझ्यासोबत की नाही, तू पुढे, मी माझ्याकडे नाही. नक्की? चल येतो मग मी. ठीक आहे, हो चल बाय. शांभवी बाय. येतो. काय चाललंय काय तुझं? हा, काय चाललंय म्हणजे? दिसत नाहीये तुला? अवरावधी करते किचन मध्ये. माझा प्रश्न न कळणे इतकी मूर्ख नाहीस तू, माहितीये मला.
काय तुझ्या मनात? हं? काय? काय म्हणजे माझी फाईल लिहून त्याची काय रोज पूजा करणार आहेस? का नेलीस माझी फाईल? आणि ती तुला मिळूनही गप्पा का बसली आहेस? काय करणार आहेस तू? तुला असं माझ्या समोर लाचार झालेलं बघून मला खूप समाधान वाटतं. राजगुरूंची मोठी सून जी धूर्त आणि पाताळयंत्री आहे, ती एका छोट्याशा एका मामूली छवी समोर अशी हतबल होतीये. वाव, मला खूप मजा येते. फालतू बडबड करू नकोस. मी काय विचारलंय त्याचं उत्तर दे. ती फाईल तुझ्याकडे आहे. माझ्याबद्दलचं सगळं कळूनही तू अजूनही ती फाईल घरच्यांना दाखवलेली नाहीयेस. काय आहे तरी काय तुझ्या मनात? चला, या गोष्टीवरून एक तर कन्फर्म झालंय की ती फाईल तुझीच आहे आणि सगळ्या राजगुरूंबद्दल तुझ्या मनात फक्त आणि फक्त राग भरला आणि तू या घरात एका वेगळ्या हेतूने राहतेस. तीच बडबड करू नकोस का? मी बोलणार आणि मला हवं ते मी करणार. त्या फाईलचं काय करायचं हा माझा प्रश्न. तू ती कधीच गमावलीस, त्यामुळे त्याचं काय झालं हे तुला योग्य वेळ आल्यावर कळेल. असं बघू नको माझ्याकडे. माझ्यावर हे घारे डोळे वटारून मी की तुला घाबरणार नाहीये. आणि कसं आहे ना शांभवी, तू जसं विकृत वागून सगळ्यांची मजा घेतेस तसंच तुझ्याशी शांतपणे लढून मी तुझी मजा घ्याल. तुला आठवतंय तू या घरात कशी आली होतीस? वाजत गाजत आली होतीस ना या घरात. आता वाजत गाजतच मी तुला या घराच्या बाहेर काढते. तुला माहिती आहे ना मी कोण आहे? का विसरलीस? मी बाई आजीची सावली, अनिकेतची बायको आहे, या घराची सून, या घरातल्या सगळ्यांची छवी आहे. आणि एकदा का एखादी गोष्ट छवीने ठरवली की देव सुद्धा तिला अडवत नाही. तुझ्यासारख्या दुष्ट बाईला या घराच्या बाहेर काढण्यासाठी नशिबाची सुद्धा मला अगदी सहज साथ मिळाली. तेव्हा वाट बघ, योग्य वेळ आल्यावर पोलीस बँड बाजा घेऊन येतीलच. ते तुझ्या ते बाईजी सारखं शब्दांचे खेळ खेळू नकोस हं माझ्याशी. तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. अरे बाप रे, माझ्या बोलण्याला इतकी घाबरलीस तू? पण शांभवी, जे आहे त्याला तुला फेस करावंच लागेल. पोलीस कधीही येतील आणि तुला इथून घेऊन जातील. त्यामुळे शांभवी, तुझं काउंट डाऊन आता सुरू झालं. बेस्ट लक. हॅलो. हा, आलेत का सगळे? हा, आलो आलो. या या. हा छवी, बोल ना. हा फिरंग्या, ऐक ना, तू त्या नंबरवर कॉल केला होतास का? नाही, मी अजून नाही केलंय. मी ऍक्च्युली जरा कामात होतो आणि आता पण एका मीटिंगला चाललोय.
पण मी करतो, कॉल करतो आणि काय अपडेट आलं तर तुला कळवतो. ओके? ओके 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 बरोबर ठीक आहे चालेल. हा हा चल बाय बाय. रिचेबल काय येतोय सतत. लेट्स सी.